छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील फळबाग शेतकरी संकटात सापडला आहे। 5 ते 10 वर्ष वेगवेगळ्या फळांची लागवड करून त्या बागेचं संरक्षण करण्यासाठी खूप हालअपेष्टा सहन करत असतो, परंतु आज घडीला जमिनीत पाणीच नसल्यानं छत्रपती संभाजीनगर येथील शेतकरी मोळकळीस आला आहे। फळबागेला पुरेसं पाणी नसल्यानं फळांच्या बागा सुकत चालल्या आहेत। पाणी टंचाईमुळे पिकाला बहर आलाच नाही। ज्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रात कंपनीला वेळेवर पाणी पुरवलं जातं त्या ठिकाणी शेतीला पाणी पुरवठा केला जात नाही। पाणी संकट हे शेतकऱ्यांसमोर मोठ्या प्रमाणावर उभं ठाकलंय। 5-10 वर्ष कबाड कष्ट करून सांभाळलेल्या फळांच्या बागा आता पूर्णपणे सुकलेल्या आहेत। त्याची विचारपूस देखील प्रशासनानं केली नाही। ज्या झाडाला आम्ही 20-20 वर्ष जीव लावला व त्यांना मुलाप्रमाणे सांभाळलं ते आज आमचे मोसंबीच्या बगीचे बघितले असन तुम्ही तर यांना उखडून फेकायची बारी आलेली आहे। कारण की आजची परिस्थिती अशी झालेली आहे की पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही, तर झाडाला आम्ही पाणी द्यायचं कुठून? आणि ज्या झाडाला आम्ही वर्षाला 50-50 हजार लाख रुपये खर्च करून जगवले आणि ते झाडं मागच्या 2-3 वर्षापासून पाणी टँकरनं वाचवत होतो, परंतु आता जर पाणी टँकरसुद्धा टाकून हे झाडं आमचे वाचणार नाही। आम्ही यांना आमच्या लहान मुलाला जसं सांभाळतात तसं आम्ही शेतकरी प्रत्येक झाडाला जीव लावतो, कारण की 5-6 वर्षानंतर मोसंबीचे झाडं येत असतात। परंतु आज जर हा बगीचा बघितला तुम्ही, यांना आता आम्ही पुढील महिन्यामध्ये काढून टाकणार, कारण की आता महिना चालू आहे एप्रिल आणि मे। पाऊस जूनमध्ये येईल कधी येईल सांगता येत नाही, त्यामुळं आमची खूप नुकसान झालेलं आहे। नुकसान म्हणजे सरकार तर कोपलेलंच आहे, परंतु निसर्गराजसुद्धा आम्हाला साथ देत नाही। वेळोवेळी पाऊस पडत नाही। आज बघितलं तुम्ही कापसाचे भाव, तेलाचे भाव गगनाला भिडलेले असताना कापसाचे भाव बघितले असता, सोयाबीन बघितले असताना त्याला मातीमोल भाव देत आहे। आणि आम्ही ज्या झाडाला जीव लावतो ते झाडं आज आमच्या पाण्या वाचून जाणार आहे, याचं खूप आम्हाला दुःख होत आहे। पाण्याअभाव सर्व वाळून चाललेले आहे। तरी आता सरकारने काहीतरी मदत म्हणून तरी पाण्याच्या आमच्या आता बगीचा उपटाची वेळ आलेली आहे, तरी आपल्या कृषी अधिकारी म्हणा किंवा कलेक्टर साहेब यांनी काहीतरी दखल घ्यावी आमची। माझी मोसंबीचे झाडं आहे 2 एकर, पूर्णपणे वाळलेले आहे पाण्याअभावी। पाणी नसल्यामुळे, कारण पाणी विकत पण आणू शकत नाही, कारण विहिरीला पाणीच राहिलेलं नाही कुठंच। त्याच्यामुळं हे दृश्य पाहू राहिले तुम्ही आता पाठीमाग आमच्या पूर्णपणे वाळलेलं आहे। सुकलेली झाडे आता उपटून फेकून देण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे। जिल्ह्यामध्ये शासनाकडून शेतीसाठी पाणी व्यवस्थापन काहीच नसल्यानं संपूर्णपणे नैसर्गिक पावसावर अवलंबून राहावं लागतं। लहान मुलांच्या प्रमाणे जोपासलेली रोपटे मोठी झाल्यावर आता पूर्णपणे सुकून गेली आहेत, त्यांना उपटून काढण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे। तरी प्रशासनानं फळबाग पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट।